नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। गोकर्ण महात्म्य श्रवण करू आणि मग जेवढी कथा पुढे जाता येईल तेवढे घेऊ आपण। गोकर्ण महात्म्य ऐकल्याशिवाय प्रत्यक्ष भागवतामध्ये आपण प्रविष्टच होत नाही आणि म्हणून पहिल्यांदा गोकर्ण महात्म्य तेवढं ऐकू। कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण थोडी समजून घेऊ अगदी थोडक्यामध्ये आणि मग पुढे जाऊया। तुंगभद्रा नावाची एक नदी होती। या नदीच्या किनारी अत्यंत सुंदर असं एक नगर होतं। नगराचं वैशिष्ट्य असं की सगळे नागरिक धार्मिकच हो। आम्हाला सगळा मुंबईकरांना अनुभव येतो, सगळे मुरगुडकर धार्मिकच। जिथे जाऊ तिथे काय पांडुरंगाशिवाय नवल आहे की नाही, तसंच आहे। आश्चर्य वाटण्यासारखंच आहे आम्हाला। सगळे नागरिक कसे आहेत तर अत्यंत सात्विक, अत्यंत धार्मिक असे संपूर्ण असणारे। आणि अशा या संपूर्ण नगरीमध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता। आपण लहानपणापासून कथा ऐकतोय, एक दरिद्री ब्राह्मण असे हे नाही इथं असं सांगायचंय। ब्राह्मण म्हटलं की तो दरिद्री असं कुठेतरी ते बिरुद येतं, तसं नाही आहे। आत्मदेव ब्राह्मण जो आहे तो अत्यंत कसा आहे तर संपन्न आहे। तो वेदसंपन्न तर आहे, ज्ञानाने संपन्न आहे आणि धनाने पण संपन्न आहे। घरामध्ये सर्व प्रकारचे जे आहेत ते उत्तम ह्याचं काय आहे, घर आहे, घरामध्ये गोधन आहे, ह्याची पत्नी आहे, सुंदर गृहस्थाश्रमी आहे, हा सगळं घरामध्ये आहे। सर्व प्रकारची सुख याच्या पुढे आहेत। उत्तम काम करणारा असा हा आहे। आणि असा हा जो आत्मदेव आहे अत्यंत सात्विक होता, वृत्तीने धार्मिकही होता। आपलं काम जे आहे उत्तम करणारा असा तो होता। याच्या पत्नीचं नाव जे आहे ती धुंदुली आहे। ती मात्र बरोबर याच्या उलट। ती कशी आहे, हा अत्यंत सात्विक तर ती अत्यंत रजोगुणी अशी असणारी, अत्यंत कजाग, अत्यंत तोंडाळ। भांडण हे तिला अत्यंत प्रिय होतं। प्रत्येकाशी भांडणं आवडायचं। मग हक्काची प्रॉपर्टी घरी तर होताच। आम्ही गमतीने बायका म्हणतो, दुसऱ्यांशी कोणी भांडलेलं आमचं कोण ऐकून गेलो, आमची हक्काची जी पर्सनल प्रॉपर्टी आहे त्याच्याशीच आम्ही भांडणार नाही का। तिचंही तेच होतं। त्यामुळे घरात सतत नित्य वादावादी अशाची असा त्याचा संपूर्ण तो गृहस्थाश्रम चालू होता। बऱ्याच वर्ष झाली मनामध्ये यायचं हा धार्मिक कर्म करायचा। आणि जेव्हा जेव्हा धार्मिक कर्म करायचा तेव्हा लक्षात असं आलं की उदरी काही संतान नाही। आणि जितकं संतान नाही तितकं तो दुःखी व्हायला लागला। कारण अनेकांच्या घरी जाऊन धार्मिक कर्म करायचं, पुत्र पौत्र नुसतं शोध मंत्रच म्हणायचे, प्रत्यक्षामध्ये घरामध्ये काहीच नाही। अत्यंत दुःखी झाला आणि म्हणून एक दिवस उदास असा होता आणि उदास अवस्थेमध्ये आपल्याच घरामध्ये फिरायला लागला। बंगल्यासारखं त्याचं ते बांधलेलं घर असणारं पूर्वीच्या काळचं, बाजूला झाडं होती सगळी। आणि सहज याची दृष्टी केली, लक्षात असं आलं की आपल्या घरामध्ये अनेक वृक्ष आहेत, अनेक वेली आहेत, पण एकाही वेलीवरती एक कळी नाही, का वेलीवरती एक फूल नाही। झुडपं आहेत पण झुडपाला कळी नाही, झुडपाला फूल नाही, काहीच नाही। बघत 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 गोठ्यामध्ये गेला। लक्षात असं आलं की गोठ्यामध्ये सुद्धा काय आहेत, गायी आहेत, पण सगळ्या गायी वांझ, तिला पाडसच नाही, काही नाही। अत्यंत दुःख झालं त्याला। असं वाटायला लागलं कुठेतरी ज्या भूमीवरती मी आहे ती भूमी काही फळतच नाही का, ती काही फल देतच नाही का। उदास झाला। पुन्हा कर्म करतोय ह्याचं जे दुःख आहे ते वाढत गेलं। आणि वाढत गेलेलं दुःख असताना मनात येते की मी जाऊन क्रियाकर्म करतोय, मी लोकांच्या घरी क्रियाकर्म करतोय, पण उद्या वेळ पडलं तर माझी क्रियाकर्म कोण करणार, कोणी नाहीच आहे ना करायला, पुत्रच नाही, त्यामुळे मी नरकामध्येच जाणार असं वाटायला लागलं। जर मला पुत्र नसेल तर माझं क्रियाकर्म करायला कुणी नाही। आणि या विचारानेच तो काय करायला लागला तर तो दुःखी झाला। आणि म्हणून जीवावरती काही ऋण आहेत। पहिलं ऋण जे आहे ते मातापित्यांचं ऋण आहे। मातापित्यांचं ऋण फिटतच नाही असं शास्त्र सांगतं। मातापित्यांचं ऋण फेडायचंच नाही। मग मातापित्यांचं ऋण फेडायचं असेल तर काय करायचं, शास्त्रांनी सांगितलेलं एकच इलाज, मातापित्यांचं ऋण फेडायचं असेल तर स्वतः मातापिताच व्हायचं, दुसरं कळतच नाही।
सुंदर बाबा महाराज सातारकर एक सुंदर दृष्टांत देतात बरं का त्याला. ते म्हणतात मूल जन्माला येतं जसं बोलायला लागतं तसं त्या आई 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 असं म्हणतं. त्या मुलीला आई माहिती आहे, ते मुलगा बाबा 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 म्हणतं, त्याला आई आणि बाबा सगळं माहिती आहे. पण हीच मुलगी काही काळाने मोठी होते, हाच मुलगा काही काळाने मोठा होतो आणि एक दिवस त्या मुलीचं लग्न होतं, त्या मुलाचं लग्न होतं. आणि जेव्हा त्या मुलीचं लग्न होतं आणि ती जेव्हा स्वतः आई होते, दवाखान्यामध्ये जेव्हा 10 पोरं असतात तेव्हा नेमकं आपल्याच पोराचा रडण्याचा आवाज जेव्हा तिला ओळखायला येतो, तेव्हा आई हा शब्द परोक्षतेने जाणणारी तीच स्त्री आता आई अपरोक्षतेने जाणते. जेव्हा तेच होणं, बस त्यापासून वेगळं न राहणं, याला म्हटलेलं आहे अपरोक्ष साक्षात्कार. असं माता पित्यांचं ऋण कसं काय फिटावं? आणि म्हणून बाबा 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 म्हणणारा जेव्हा तो मुलगा जेव्हा एक दिवस बाबा होतो, तेव्हा मग त्याला कळतं की माझे वडील मला का रागवत होते, माझे वडील मला हे का करू नको का सांगत होते, असं वागू नको का सांगत होते. कारण आज मी माझ्या मुलाला तेच सांगतो. याचा अर्थ बाबाचा साक्षात्कार बाबा झाल्यानंतरच त्याला होतो, आधी होत नाही. म्हणून माता पित्याचं ऋण हे माता पिता होऊनच फेडणं. पण जर कोणी संन्यासी असतील तर मातेचं ऋण तर कधीच फिटत नाही. पण संन्यासी असतील आणि जर त्यांनी पंचाग्नी साधन केलं, अत्यंत अवघड आहे. पंचाग्नी साधन म्हणजे वैशाख महिन्यामध्ये यज्ञ करायचा. तो यज्ञ कुठे करायचा? उन्हामध्ये करायचा. चारी बाजूला 4 यज्ञाच्या वेदी, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत यज्ञात धगधगीत पेटता ठेवायचा. वरती सूर्य तापालेला, 5ही बाजूनी देह संपूर्ण तापून घेणं. गोरा बाण माणूस असेल तर काळा ठिक्कर पडून जातो. इतकं शरीराला तापवणं हे पंचाग्नी साधन हे फक्त संन्यासाला मातृऋणातून फेडण्यासाठी सांगितलेलं आहे. अन्यथा माता पित्यांचं ऋण फिटत नाही. गुरूंचं ऋण तर ते फिटलं जातच नाही. मग त्याच्यासाठी अमृतानुभवामध्ये माऊली सांगते काय करणं? वाचा ऋण परिहार. जे त्यांनी सांगितलेलं आहे ते वाणीने तेच सांगणं, तेच बोलणं, तेच त्यांची सेवा आहे, दुसरं नाही. त्याच्याशिवाय दुसरं सेवाच नाही. आणि असं मला काहीच करता येणार, काय करणार मी? मला पुत्र नाही, तेव्हा माझं काय होणार? माता पित्यांचं ऋण कसं काय फिटणार माझं? माझ्या सगळे जे पूर्वज आहेत त्यांचं अत्यंत तो दुःखी झाला. आणि त्याच दुःखामध्ये भर पडण्यामध्ये एक दिवस असं घडलं की या पतीपतींचं काय झालं तर काही वाद झाले. आणि मग पत्नींनी तोंड चालवलं, अत्यंत दुःखी झाला, इतका दुःख झालं, इतकं दुःख झालं. आणि त्या दुःखामध्ये यांनी मनामध्ये आता निर्णय केला की आता मी गृहत्याग करतो. गृहत्याग नाही, मी आता काय करतो तो देहाचा त्याग करतो. दुःख झालेला त्या आत्मदेव ब्राह्मणाने निश्चय केला की मी आता काय करणार तर घराचाही त्याग करणार आणि देहत्याग करणार आणि देहत्याग करणार. म्हणून हा निश्चयाने कोणालाही न सांगता तरातरा घर सोडून बाहेर पडला. चालत राहिला. जितका दूर दूर चालत गेला तेव्हा लक्षात असं आलं की दूर चालत जाताना त्याला काय दिसलं तर एखादं असं जंगल सारं आलं. वनामधून चालला आणि वनामधून चालू असताना मनामध्ये हाच विचार आहे की देहत्याग तर करायचा आहे. कसा देहत्याग करावा? विहिरीत उडी मारावी का काय करावं? कशा प्रकारे देहत्याग करावा? विचार करता करता याचं प्रारब्ध इतकं बलवत्तर आहे की हा देहत्यागाचा विचार करतोय. पण समोरून एक कोण आलं तर संन्यासी साधू महाराज आले. साधू महाराज आल्याबरोबर यांनी साधू महाराजांना साष्टांग दंडवत घातलं. मनामध्ये विचार देहत्यागाचेच चालू आहेत, पण यांनी साधू महाराजांना दंडवत घातलं, संन्यासाला दंडवत घातलं. आणि ते म्हणतायत बाळा उदास दिसतोयस, काय झालं, काय इतका उदास काय आहेस, कशासाठी आहेस? तेव्हा ह्याने सगळी आपली जी आहे ती कर्म कहाणी सांगितली. पत्नी अशी आहे, घरामध्ये सगळं वैभव आहे, पण उदरी संतान नाही. जर संतान नाही तर राहून काय करू? मी कशी काय माझ्या पितरांना मुक्ती देणार? जर पितरांना मुक्ती देता येत नसेल तर माझ्या माथी ते पाप येईल. आणि म्हणून मी काय करतो तर मी देहत्याग करतो असं सांगितलं. साधू महाराज म्हणतात असं काही करू नकोस, देहत्याग करायची काही आवश्यकता नाही. एवढं ऐकलं आणि आता ह्याच्या मनामध्ये जरा पालवी निर्माण झाली, फुटली. साधू महाराज आहेत, संत आहेत, संतांचा जर संकल्प असेल तर काय होणार नाही हो?
काही होऊ शकतं. आणि आता तो म्हणतोय साधू महाराज ठीक आहे, मी देहत्याग नाही करत, पण मग आता तुम्ही काय करा, तर तुमचा कृपाप्रसाद मला द्या आणि एखादा पुत्र द्या. साधू महाराज म्हणतात बाबा रे, पुत्र कशाला मागतोयस? पुत्र, अरे विषय माणसाला कधीच सुख देत नाहीत, सगळे विषय दुःखालाच कारण आहेत. पुत्र सुद्धा काय आहे, तो दुःखालाच कारण आहे. तेव्हा काही कर, पण तू पुत्र मागू नकोस. पण आत्मदेव ब्राह्मण मात्र अत्यंत इरेला पेटला. तो म्हणते काही नाही साधू महाराज, काय करा, मला काही करा, पण मला एखादा पुत्र द्याच. आता इतका तो इरेला पेटला, इतका हट्टाला पेटला. आता त्या साधू महाराजांचं काही चाललं नाही. त्यांच्या खांद्यावरती झोळी होती, झोळीमध्ये हात घातल्यानंतर एक फळ आलं. ते फळ त्याने घेतलं आणि ते त्या आत्मदेव ब्राह्मणाला दिलं. सांगितलं प्रसाद म्हणून हे फळ देतो, तुझ्या पत्नीला खाऊ घाल, होईल तिला पुत्र. आणि मग ते साधू महाराज पुढे बोलायला लागले. ते म्हणाले फळ खाल्ल्यानंतर मात्र एक अट आहे. ती अट म्हणजे काय, की 1 वर्ष तिने काय केलं पाहिजे, तर सुचिता पाळली पाहिजे, सत्य भाषण केलं पाहिजे, पावित्र्य पाळलं पाहिजे, तिची प्रत्येक कृती ही दयेने युक्त असली पाहिजे, तिने दान दिलं पाहिजे, तिने एकभुक्त राहिलं पाहिजे, आणि काय आहे तर तिने अत्यंत व्यवस्थित वागलं पाहिजे. हे सगळं साधू महाराज बोलतायत. पण त्या आत्मदेवानी ते फळ घेतलं आणि ते साधू महाराजांचं ऐकायच्या आत उतावळे झालेले ते आत्मदेव ब्राह्मण तरा निर्णय केला होता, देहत्याग करीन. कुठचा कुठे गेला होतो देहत्याग, आता पुत्र होणार याच आनंदामध्ये साधू महाराजांचं पुढचं वचन ऐकलं नाही, त्यांना वंदन केलं नाही, काही केलं नाही. ते तरा कुठे निघाले, तर आपल्या घराकडे निघाले. घरी आलेले पत्नी आहे धुंदुली, आधीच मुळात कशी आहे तर रजोगुणी आहे, तमगुण आहेच त्याच्या बरोबरीने. अशा त्या पत्नीला ते फळ दिलेलं आहे आणि फळ खायला दिलं आणि सांगितलं की आता हे तू खा, म्हणजे काय होईल, आपल्याला पुत्र होईल. तिने ते फळ घेतलं आणि विचार करते, समजा मी हे फळ खाल्लं तर मला दिवस जातील, दिवस गेल्यानंतर डोहाळे लागतील, डोहाळे लागले तर वांत्या होतील, मला खूपच त्रास होईल. ते 9 महिने ओझं कुणी उदरामध्ये वाढवावं, हे डोक्याला ताप कुणी करावून घ्यावा, त्यापेक्षा काय करावं, पुत्रच पाहिजे ना नवऱ्याला, देऊया की काय हरकत आहे, काहीतरी आपण युक्ती करू. आणि म्हणून तिची बहीण जी आहे, तिची एक बहीण होती, ती अत्यंत दरिद्री होती, पण घरामध्ये मुलं भरपूर. ती म्हणते त्या आपल्या बहिणीला, तुझ्याकडे धन नाही आणि माझ्याकडे काय नाही तर अपत्य नाही. आता तुझं एखादं अपत्य झालेलं, तू गरोदर राहिलीस की मला सांग, मी गरोदर असल्याचं नाटक करते आणि काय करते तर तुला जे काय होईल पुत्र, तो पुत्र मला दे, मी तो माझा पुत्र म्हणून वाढवीन. साधू महाराजांनी पहिली अट घातली होती सत्य भाषण करायचं. इथे सुरुवातच असत्य भाषणापासून आहे. दया नाही, पतीलाच फसवलेलं आहे, सात्विकतेने वागायचे, एकभुक्त सोडून न द्या, काहीच नाही, जे जे सांगितलेलं आहे अट घातलेली कोणतीही पाळलेलीच नाही. त्या बहिणीशी संधान साधलंय, तिला धन देते सांगितलेलं आहे आणि वाट बघतीये. ते साधू महाराजांनी दिलेलं फळ जे आहे ते काय केलं तर गोठ्यामध्ये गाय होती, त्या गाईला खायला घातलं. काही काळ गेला, हिचं प्रारब्ध इतकं फळाला आलेलं होतं, हिची बहीण लगेचच गरोदर राहिली. तसं हिने गरोदर असल्याचं नाटक केलेलं आहे आणि नाटक केल्यानंतर ही सांगते आपल्या पतीला की मी काय आहे, गरोदर आहे. अतिशय आत्मदेव ब्राह्मणांना आनंद झाला की आता घरी काय होणार, मला पुत्र होणार. साधू वाण्यांची वाणी आहे ती असत्य होणार नाही, विश्वास आहे, श्रद्धा आहे. हे वाट बघतायत पुत्र होणार म्हणून. यथावकाश दिवस गेलेले. दिवस गेल्यानंतर ही सगळी नाटकं करते, पतीला फसवते, सगळं चालू आहे. सगळा जो आचार आहे तो अधर्माचाच आचरण ती करते. असे करता करता 9 मास काही यथावकाश दिवस गेलेले आहेत. बहिणीला पुत्र झाला. गपचूपपणे तिने तो पुत्र जो आहे तो आपल्या या धुंदुलीकडे आणून दिला. आता धुंदुलीने सांगितलं की मला पुत्र झाला. आत्मदेव ब्राह्मणाला वाटतंय हा मुलगा माझाच आहे, अतिशय आनंद झाला. पण त्याच वेळेला आणखीन एक आनंदाची गोष्ट होती आणि ती म्हणजे जे फळ गोठ्यामध्ये गाईला खायला घातलेलं होतं त्या गाईलाही एक काय झाला तर मुलगा झाला. पण यावेळेला गायीने पाडसाला जन्म न देता तिनेही माणसाला जन्म दिला, कारण साधू वाणी होती. फक्त त्या बालकाचे कान कसे होते तर ते गाईसारखे होते
अतिशय आनंद झाला त्या आत्मदेव ब्राह्मणाला. मनाशी तो म्हणतोय, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. अशीच माझी स्थिती आहे. मला परमेश्वरांनी 2 अपत्य दिली आणि नुसती 2 नाही तर 2 पुत्र दिले. अतिशय आनंद झाला. आणि तो आनंद झाल्यानंतर त्यांनी नावं ठेवली. आता 12व्या दिवशी त्यावेळेला नावं ठेवायची, जो काही विधी आहे त्यानुसार. आता धुंदुलीचा पुत्र म्हणून याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आता हा गाईला झालेला पुत्र, पण त्याचे कान मात्र कसे होते तर गाईसारखे होते आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. दोन्ही मुलं जी आहेत ती दिवसामागे वाढायला लागली आणि जसजशी 3, 4, 5 वर्षाची ती मुलं झाली तर त्यांचा स्वभाव लक्षात यायला लागला. एक अगदी तमोगुणी होता आणि एक अगदी सत्वगुणी होता. जे गोकर्ण गाईला झालेले आहेत ते अत्यंत सत्वगुणी आहेत आणि हा धुंदुकारी मात्र कसा आहे तर अत्यंत तमोगुणी आहे. मुलं हळूहळू वाढत आहेत. ते तमोगुणी कृती बघितली की आत्मदेव ब्राह्मणाला अतिशय दुःख व्हावं आणि मग साधू महाराजांची ती वाणी आठवावी, संन्यासांची ती वाणी आठवावी. आणि ते म्हणायचे, त्यांना आठवलं की ते साधू सांगत होते की पुत्र सुद्धा काय विषयच आहे आणि विषय जीवाला दुःखच देतो. पण आता काय उपयोग होता. आता 2 पुत्र उदरामध्ये होते, त्यांनीच मागून घेतलेले होते आणि ती मुलं आता हळूहळू मोठी व्हायला लागली. जसजशी ती चांगली तरुण व्हायला लागली मुलं, तेव्हा लक्षात आलं की धुंदुकारी जो आहे तो अत्यंत कपटी आहे, अत्यंत दुष्ट आहे, अत्यंत तापट आहे. तसाच सगळ्या लोकांना त्राही करणारा. काही मुलांचा गुणच असतो, काही मुलं उपजत शांत असतात. आम्हाला शिक्षकांना अनुभव येतो. एखादा विद्यार्थी असतो, तो शिक्षक गप्प नसले, शिकवत असले तरी तो गप्प बसत नाही. तो आपली पेन किंवा पेन्सिल कंपासमध्ये काढतो आणि बाजूच्या मुलाला कारण नसताना टोचतो. असं पूर रस्त्याने पण सरळ जात नाही. कुत्रं दिसलं त्याची शेपूट ओढेल, काही नाही तर दगड घेईल आणि मारेल. वृत्ती ती तमोगुण आतमध्ये राहत नाही, तो प्रगटच होतो. तशी हे सगळे याचे जे आहेत त्या धुंदुकारीचे हे सगळे तमोगुण हळूहळू प्रगट व्हायला लागले. आणि त्याच्या विरोधामध्ये असणारा हा गोकर्ण हा मात्र कसा आहे तर अत्यंत शहाणा आहे, अत्यंत विचारी, सद्वर्तनी, शांत, प्रेमळ आणि सात्विक. दुःख झाले की बिचारे ते कुठे बघायचे, आत्मदेव ब्राह्मण या गोकर्णाकडे पाहायचे. वडिलांचं एक दिवस दुःख या गोकर्णाने जाणलं आणि ते आपल्या पित्याला म्हणतायत की बाबा, तुमचं दुःख मी जाणतो. साधू महाराजांनी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आता करा. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मुक्तीचा मार्ग धरला पाहिजे. आणि म्हणून जर मुक्ती हवी असेल तर घराचा त्याग करा, वनामध्ये जा आणि काय करा तर त्या नारायणाला प्रसन्न करून घ्या. नारायणाला प्रसन्न करून घ्या, त्याचं दर्शन करून घ्या. तेव्हा जीव कसा होईल तर तो जीव पूर्ण होतो. ईश्वराची उपासना कशासाठी करायची तर ईश्वर हा परिपूर्ण ज्ञानी आहे. जेव्हा ईश्वराची आपण उपासना करतो तेव्हा ईश्वराची कृपा होते आणि अत्यंत दयाळू असणारा ईश्वर काय देतो आपल्याला, तो लौकिकातलं नाही काही देत, तो त्याचं स्वरूप देतो. ते स्वरूप त्यांनी मला दिलं पाहिजे म्हणून त्याची उपासना करायची. आपल्याला ते स्वरूपच नको असतं, बाकी सगळं हवं असतं, बाकी सगळं परवडतं, बाकी सगळं हवं असतं, पण त्यात ते स्वरूप मात्र आपल्याला नको. ईश्वर ज्या जीवावरती कृपा करतो, ईश्वर ज्याला आपलं म्हणतो त्याला तो त्याचं स्वरूपच देऊन टाकतो. आणि अशा त्या आत्मदेव ब्राह्मणाला पुत्र सांगतोय बरं की काय करा तर तुम्ही कुठे जा तर वनामध्ये जा आणि श्रीहरीची प्रार्थना करा. नारायणाला काय करा तर त्याला प्रसन्न करून घ्या आणि नारायणाला प्रसन्न करून घेतल्यानंतर मुक्तीचा मार्ग धरा. आत्मदेव ब्राह्मण जो आहे तो वनामध्ये गेलेला आहे. वनामध्ये गेल्यानंतर त्यांनी नारायणाची काय केलेली आहे, उपासना केलेली आहे. वानप्रस्थाचे सगळे नियम जे आहेत ते व्यवस्थित पाळलेले आहेत. दशमस्कंधाचा जो आहे तो पाठ केलेला आहे. आणि त्यानंतर यांनी आपला देह जो आहे तो देह सोडायची वेळच आली नाही, कारण इतकं पुण्यप्राप्ती झाली. अत्यंत सात्विक होता. कर्म तर उत्तम केलेलंच होतं, कर्म उत्तम केलेलं आहे, उपासना उत्तम केलेली आहे. परिणामी काय झालं तर हा सदेह कुठे गेला असेल तर गोलोकामध्ये गेला असं आपल्याला भागवत सांगतं. आणि जेव्हा पित्याचं छत्र हरवलं, पित्रा गेला वनामध्ये, आता मात्र हा जो धुंदुकारी आहे ह्याला सगळ्या 10 दिशा मोकळ्याच झाल्या. आता विचारणारा मोठं कोणी नाही, तेव्हा आपण कसंही वागावं.
आणि कसंही वागवायचं ठरल्यानंतर ह्यांनी कोणता मार्ग स्वीकारला असेल तर यांनी वाम मार्ग स्वीकारला. घरामध्ये सगळं वैभव होतं, हा आता उदंड वैभव आणायला लागला. पण मार्ग कोणता होता तर लोकांच्या घरी चोरी करावी, डाका करावा, लोकांना मारावं, लोकांचं सुवर्ण आणि धन हिसकावून घ्यावं आणि घरामध्ये काय करावं ते भरावं. वाम मार्गाने आलेला पैसा खर्चही कुठे होतो तर वाम मार्गामध्येच. आणि म्हणूनच आता व्यसनं लागली, सुख भोगावं असं वाटायला लागलं. मग सुख भोगण्याचा परिणाम काय करायचं तर मग आता एखादी असावी, एक स्त्री नाही पुरत, मग ती जबाबदारी कोण घेणार विवाह केल्यानंतर? त्यापेक्षा उचलूनच स्त्रिया आणाव्यात. मग म्हणून कोणत्या वेश आणणार? मग आता वेश्या आणल्या. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार, एक 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 सगळ्या वेशांना घरी आणून ठेवलं. त्यांचा भोग घेतोय, एकीकडे कुकर्म करतोय, एकीकडे भोग बघतोय. मग यायला हे असं काही करू नकोस तू, असं मातेनी सांगावं. या धुंदुलीने आपल्या पुत्राला सांगावं की असा तू चुकीची कर्म करू नकोस, हे तू चुकीचं वागतोयस. आता मातेचाच अडसर झाला आणि म्हणून यांनी काय केलं, यांनी मातेला मारलं. तिला अन्न दिलं नाही, काही केलं नाही आणि तिला मारल्यानंतर तिलाच विहिरीत ढकलून दिलं. तेही पापकर्म ह्याच्याकडनं घडलं. हे सगळं बघितल्यानंतर गोकर्णाने ठरवलं की आता या घरामध्ये राहण्यात अर्थ नाहीये. आणि म्हणून गोकर्ण कुठे निघून गेले तर तीर्थयात्रेला निघून गेले. आता ते ह्याला आणखीनच मोकळं रान मिळालं. सगळी पापकर्म करता करता ज्या स्त्रिया घरात आणून ठेवलेल्या होत्या सगळ्या तमोगुणी होत्या. फार शास्त्र सुंदर म्हणतं, दोन सत्वगुणी माणसं एकत्र कधीही नांदत नाहीत, पण सगळी तमोगुणी माणसं एकत्र येतात. व्यवहारामध्ये बघतो ना, सगळे राजकारणी दिवसभर वेगळ्या वेगळ्या पार्टीमध्ये असतात, रात्री सगळे एका टेबलावरती एकमेका साह्य करू. त्यांचा जो मार्ग असेल तो ते धरतील, आपल्याला तो विषय नाही करायचा. पण ह्या तमोगुणी असणाऱ्या सगळ्या ज्या काही वेश्या आल्या होत्या ह्या सगळ्या एकत्र आल्या आणि त्या म्हणतायत, हा फारच आपला भोग घेतोय, उदंड धन याच्याकडे आहे, उदंड सुवर्ण आहे, आपण असं करू, यालाच मारून टाकू आणि काय करूया, सगळं घेऊन पसार होऊ. चौघींनी ठरवलं आणि आता बेतच केला. आणि एक दिवस चौघीजणी आलेल्या आहेत, अत्यंत गोड गोड त्याच्याशी बोलत आहेत. गोड बोलून 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 त्याच्यावरती प्रेम केल्याचं नाटक केलेलं आहे आणि त्याला बाजेवरती नेलेलं आहे. बाजेवरती नेल्यानंतर याला बाजेचा एकच उपयोग माहिती आहे, पण ह्या महिन्या मात्र त्या बाजेचा वेगळा उपयोग केला. याला त्या बाजेवरती झोपवलेलं आहे आणि गोड बोलून बोलून बांधून टाकलं. निखारे फुलवलेले आहेत आणि फुलवलेले निखारे याच्या कपाळावर ठेवले, गालावर ठेवले, खांद्यांवरती ठेवले, नाभीवरती ठेवले, पायांवरती ठेवले. सगळे फुलवलेले निखारे त्याच्या शरीरावरती ठेवून पूर्णपणाने त्याला काय केलं, त्याला तो गेलाच, त्याला वेदना सहन झाल्याने. असा संपूर्ण त्याला वेदनाने केल्यानंतर मारल्यानंतर या चौघींनी सगळं धन घेतलेलं आहे, सगळं जे काही सुवर्ण होतं ते घेतलेलं आहे, बांधून घेतलेलं आहे. आता ह्या प्रेताचं काय करायचं म्हणून चौघींनी मिळून ते प्रेत घेतलेलं आहे, एक खड्डा केलेला आहे, त्या खड्ड्यामध्ये त्याला घातलेलं आहे, त्याच्यावरती माती घातली, ते प्रेत त्याच्यावरती पुरलं आणि त्या निघून गेल्या. आता धुंदुकारी नाही, पण देह नसला तरी वासना मात्र शिल्लक राहिली होती. आणि वासना शिल्लक असल्यामुळे हा कोणत्या योनीमध्ये गेला तर हा पिशाच्य योनीमध्ये गेला. आणि पिशाच्य योनीमध्ये गेल्यानंतर हा सगळ्यांना त्रास द्यायला लागला. सुतजी म्हणतायत, शौनका लक्षात ठेव, वासनेचं जबरदस्त असं कारागृह आहे की ज्या वासनेच्या कारागृहातून कोणत्याही जीवाची सुटका नाही. ती सुटका करून घ्यायची असेल तर वासना समूळ नाहीशीच केली पाहिजे. ही वासना पुढच्या जन्मामध्ये काय करते तर आपल्याला रेटतेच. नाथ महाराज म्हणतात ना, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आणि अशी ही वासना आपल्याला दुःख भोगायला लावते. आणि म्हणून वासनेच्या कारागृहातून जीवाची सुटका नाही. हा तर सुटला नाही, पिशाच्य योनीमध्ये गेला, सगळ्यांना त्रास द्यायला लागला. जो कोणी त्या वाड्यामध्ये येईल त्यांना त्रास द्यायला लागला. आणि का? कारण भूक शमली नव्हती आणि विषयभोगाची वासना शमलेली नव्हती. असं हे पिशाच सगळ्या गावकऱ्यांना त्रास द्यायला लागलं त्यानं विशाल नगरीमध्ये. आणि परिणाम असा झाला की वाडा सगळा ओस पडला. आता त्या वाड्यामध्ये कोणी येईना. असं करता करता एक नाही, दोन नाही, एक तप 12 वर्ष गेली. 12 वर्ष हा गोकर्ण जे आहेत आता हे गोकर्ण महाराज झाले.
गोकर्ण महाराज 12 वर्ष काय केलेलं आहे तर तीर्थयात्रा केलेली आहे. तीर्थयात्रेमध्ये कशी तीर्थयात्रा करावी तशी शास्त्रशुद्ध तीर्थयात्रा केलेली आहे की दिवसभर चालावं, जिथे नदी येईल तिथे थांबावं, माध्यान्हीला काही भिक्षा मागावी, मिळालेल्या भिक्षाची कोरांना भिक्षा घ्यावी किंवा शिजवलेली भिक्षा घ्यावी, मग त्याचे 3 वाटे करावेत, एक गाईला द्यावं, एक वाटून टाकावा ब्राह्मणाला, उरलेलं आहे ते खावं. आणि अशी तीर्थयात्रा करत त्रिकाल संध्या करणं. यात्रेमध्ये जेव्हा तीर्थयात्रा केली जाते तेव्हा त्रिकाल संध्या आहे, सकाळची, माध्यान्हीची आणि संध्याकाळची संध्या केली पाहिजे. म्हणून ती त्रिकाल संध्या करत संपूर्ण शास्त्रशुद्ध करत करत 12 वर्ष गेली. 12 वर्षानंतर मनामध्ये आलं की माझी माता कशी असेल, बघूया ती कशी असेल. आणि म्हणून त्यासाठी आलेत. येऊन बघतायत तो काय, ना माता आहे ना काहीच नाही. गावकऱ्यांकडून सगळं कळलं की वाडा नुसता ओस पडलेला होता. हे पिशाच्च झालेलं होतं. आणि पिशाच्च झालेले बघितल्यानंतर लक्षात आलं की काय आहे, आणि म्हणून वाड्यामध्ये शिरले. तेव्हा हे पिशाच्च मनुष्यवाणीमध्ये बोलतंय. आता हा धुंदुकारी म्हणतोय की मी पिशाच्च योनीमध्ये गेलोय आणि म्हणून काही कर, काय कर तर पिंडदान कर आणि मला आता मुक्ती मिळू दे. आता हे पिशाच्च योनी मला सहन होत नाही, कारण वासना शमलेली नाही, भूक आहे, तहान आहे, पण जे काही आहे ते सगुण साकार आहे. आणि पिशाच्च तर कसं आहे तर निर्गुणामध्ये आहे, त्याला काही इंद्रिय नाहीत, कशाच्या सहाय्याने भोग भोगणार. इतका दुःख आहे. आणि आता ते दुःख समजल्यानंतर तो धुंदुकारी म्हणतोय पिशाच्च्या योनीतला की काही कर, पण काय कर तर मला मुक्ती मिळू द्या असं कर. काय करू तो म्हणतोय. गोकर्ण महाराजांनी विचारलं काय करू. आता हा म्हणतोय तू पिंडदान कर. अरे पिंडदान करण्यासाठी जी पापं केली ती 1, 2, 4 काय आहेत, पापाचे डोंगरच्या डोंगर आहेत. पण तरी पण पिंडदानाने मला मुक्ती मिळेल असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे करतो, पण पिंडदान म्हणजे काय. आणि आता ते म्हणतात की पिंडदान म्हणजे काय. पिंड याचा अर्थ काय. जेव्हा पोर जन्माला येतं तेव्हा पहिला प्रश्न घरातली आजी विचारते, आलेल्या जन्माचा पोराचा पिंड कसा आहे, पिंड सुदृढ आहे किंवा नाही. पिंड म्हणजे शरीर. आता पिंडदान करायचं हे कधी करायचं, शरीराचं दान करायचं. ज्यांनी मला शरीर दिलेलं आहे त्याला त्या शरीराचं दान करायचं. ते शरीर असेपर्यंत की नसताना, तर असेपर्यंत ते यातलं यांनी काहीच केलेलं नाही. आणि पिंडदानाचं काय उपयोग, काही उपयोग नाही. आणि मग त्याच वेळेला आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी म्हटल्याबरोबर आपण वर बघतो, आकाशवाणी म्हणजे वरती कुठची वाणी नाही, आकाशवाणी म्हणजे अंतरंगातला आवाज. आकाशवाणी म्हणजे अनाहत शब्द. अनाहत शब्द कुठे ऐकू येतो. दहरांबरीची उपासना, छांदोग्य उपनिषदाचा विषय येतो, त्याच्यामध्ये दहरांबरीची उपासना सांगितली. तिथे अनाहत नाद जी आहे ती आकाशवाणी ऐकायला येते. ही आकाशवाणी गोकर्ण महाराजांनी ऐकली. आणि ती म्हणजे काय होती की आता ह्याच्या मुक्तीसाठी काय करणं तर भागवत सप्ताह करणं. कोणी नाही, ओस पडलेला तो वाडा, त्याच वाड्यामध्ये गोकर्ण महाराजांनी तो वाडा साफ केला. तिथेच पीठ स्थापलं. आणि त्या पीठ स्थापन केल्यानंतर एक श्रोता कोणीही नाही, एकटेच गोकर्ण महाराज आहेत. कारण गावकरी कोण येणार पिशाच्यांनी भरलेला त्या वाड्यामध्ये. गोकर्ण महाराज कसे आहेत ते निर्भय आहेत. आणि ते निर्भय काय आहेत, कारण का तर निर्भयता त्यांनी कमावलेली आहे. अभयतेच्या पुढचा विचार येतो तो म्हणजे निर्भयतेच्या पुढचा जो गुण आहे तो अभय आहे. आपण आत्ता ऐकला अभयम सत्व संशुद्धीर. गीतेमध्ये असं नाही म्हटलं निर्भयम सत्व संशुद्धीर, अभयम सत्व संशुद्धीर. अभय याचा अर्थ निर्भयताच आहे, पण ती निर्भयता ज्ञानामुळे आलेली आहे. एखादं तान्हं बाळ आहे आणि त्या तान्ह्या बाळापुढे नाग गेला तर ते पोर घाबरत नाही, याचा अर्थ ते निर्भय आहे का. ते निर्भय नाही, ते अज्ञानी आहे. पण एखाद्या संतांच्याकडे, एखाद्या ज्ञानाच्या समोर जर एखादा नाग गेला तर त्या नागाला सुद्धा कळतं की समोर, कारण तिथेही चैतन्य आहे. 2 चैतन्य जेव्हा एकत्र येतात त्या चैतन्याला ज्ञान होतं की या जीवापासून मला कोणताही धोका नाही. तेव्हा ते हिंस्त्र शापद, ते नाग, ते तसंच निघून जातं, कोणाला चावत वगैरे नाही. आपण संतांचे चरित्र बघतो ना, ज्ञानाने आलेलं ते अभय आहे. असे अभय कमावून आलेले हे
गोकर्ण महाराज आहेत आणि म्हणून काही भीती वाटली नाही. तिथे संपूर्ण व्यासपीठ स्थापन केलेलं आहे, पूर्वाभिमुख बसलेले आहेत आणि एकटेच आता त्यांनी काय करायला सुरुवात केली तर भागवताची कथा सुरुवात केली. गोकर्ण महाराजांची कथा आहे बरं का, अलकाताईंची नाही. अलकाताईंची 3 तास ऐकताना पण झोप येईल किंवा काय 3 तास बसायचं, पण भागवतांनी सांगितलंय कथा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. गोकर्ण महाराजांची कथा अशी होती, सूर्योदयापासून सकाळ 6 पासून संध्याकाळ 6 पर्यंत 12 तास ते कथा सांगायचे. असं भागवत सांगायला सुरुवात केली. पहिल्या दिवशीची कथा झाली आणि कडकड कडकड आवाज झाला, एक कांड चिरलं गेलं. अशी 7 दिवसाची कथा झाली, 7 कांड चिरली गेली. आणि आता पिशाच्य असणारा तो गोकर्ण कसा आला तर गोकर्णांच्या समोर पिशाच्या रूपामध्ये असणारा तो धुंदुकारी आता गोकर्णांच्या समोर सगुणामध्ये आला. आल्याबरोबर त्यांनी काय केलेलं आहे तर गोकर्ण महाराजांना दंडवत घातले. आणि दंडवत घातल्यानंतर तो म्हणतोय की तुझ्यामुळे आज मला मुक्ती मिळाली. मी पिशाच्य योनीमध्ये होतो आणि त्या पिशाच्य योनीपासून मला मुक्ती तुझ्यामुळे मिळाली. एवढं म्हणून तो कुठे गेलाय तर मुक्ती मिळाल्यानंतर हा जो आहे तर हा मुक्त होऊन हाही गोलोकामध्ये गेला. हा गोलोकामध्ये गेल्यानंतर आता त्या ठिकाणी पुन्हा आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी अशी झाली की आता पुन्हा भागवत करा. आणि आता पुन्हा भागवताची तयारी जी आहे ती कोणी सुरू केली तर गोकर्ण महाराजांनी सुरुवात केली. पण आता मात्र धुंदुकारी मुक्त झालाय हे गावकऱ्यांनी ऐकलं होतं आणि म्हणून आता गावकरी कुठे आले, ज्या निर्जन वाड्यात त्याने यायला भीती वाटत होती त्याच वाड्यामध्ये सगळे गावकरी आले आणि तिथे येऊन आता कशाला बसले तर ते श्रवणाला बसले. ही कथा सांगितली आणि आता सूतजी म्हणतात शौनका ऐक, ही आत्मदेवाची कथा मी तुला सांगितली. हा आत्मदेवाची कथा म्हणजे काय ते समजावून घे. अरे तुंगभद्रा नदी म्हणजे काय, भद्र म्हणजे अत्यंत कल्याणकारी. कल्याणकारी अशा 84 लक्ष योनी आहेत, पण त्यातली कल्याणकारी भद्रकारी अशी एकच योनी आहे, ती म्हणजे नरतनू आहे. आणि म्हणून मानव काया हीच काय आहे तर ही तुंगभद्रा आहे. या तुंगभद्रेमध्येच कोण आहे तर तो आत्मदेव आहे. या शरीराच्या द्वारेच जीवाला काय होत आहे तर शरीराच्या द्वारेच त्याला आत्मदेवाची जाणीव होते, त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते आणि म्हणून त्याला आत्मदेव होता येतं, म्हणजेच त्याला आत्मानुभूती घेता येते. आत्मानुभूती नरदेहाशिवाय दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये घेता येत नाही. धुंदुली म्हणजे काय तर क्रोध आणि कुतर्क करणारी जीवाची जी बुद्धी, त्यालाच काय म्हटलेलं आहे तर त्यालाच धुंदुली म्हटलेलं आहे. तिचा असणारा पुत्र म्हणजे धुंदुकारी. काम आणि काय आहे तर काम आणि द्रव्याचं चिंतन करणारा जो जीव आहे त्या जीवाला भागवताने एक काय दिलेलं आहे, उपादेश देऊन टाकलेली आहे. तो म्हणजे काय आहे तर तो धुंदुकारी आहे. आणि असं हे आत्मदेवाची कथा आहे. या कथेमध्ये जो आहे तो गोकर्ण आहे. गो आणि कर्ण, कर्ण म्हणजे कान, गो म्हणजे गाय आहे. तसंच गोचा दुसरा अर्थ काय आहे तर गोचा दुसरा अर्थ म्हणजे इंद्रिय आहे. आता ते सूतजी शौनकाला सांगतायत, शौनका अरे बाकी काही होता आलं नाही तरी लक्षात घे, जीवानी काय झालं पाहिजे तर जीवानी गोकर्ण झालं पाहिजे. आणि गोकर्ण म्हणजे श्रवण जे आहे ते सर्वांगाने श्रवण करणं आणि गोकर्ण होणं. याचा अर्थ जे जे श्रवण केलं आहे ते लक्षात ठेवून सर्वच्या सर्व इंद्रिय आपल्या स्वाधीन करून घेणं, जितेंद्रिय होणं म्हणजे गोकर्ण होणं. जे श्रवण करणं ते अंतरंगामध्ये साठवून ठेवणं आणि स्वतः काय होणं तर जितेंद्रिय होणं, आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं, याला गोकर्ण होणं म्हणतात. याच श्रवणाच्या साह्याने इंद्रिय ताब्यात ठेवून स्वाधीन करून घेणं आणि कर्माचरण करणं. आणि हा कर्माचरण करणारा जो जीव आहे त्याला गोकर्ण म्हणतात. हे सगळं सांगितलं आणि आता मात्र त्या शौनकाला खूप आनंद झाला. आता गोकर्ण महाराजांनी काय केली तर भागवताची तयारी सुरू केली. गोकर्ण महाराजांनी पुनश्च लोकाग्रहास्तव त्याच वाड्यामध्ये भागवत सप्ताह केला. या सप्ताहाच्या वेळेला प्रश्न विचारला. अनेकांनी भागवत कथा ऐकली आणि मग त्या श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला की आम्ही पण भागवत ऐकतोय, मग गोकर्णासारखे आम्ही पण त्या धुंदुकारीसारखे आम्ही पण मुक्त होणार का?
गोकर्ण महाराज म्हणतात नाही, त्याच्यासारखे तुम्ही कसे मुक्त व्हाल? त्यांनी जी कथा ऐकली ती कोणत्या परिस्थितीमध्ये ऐकली आणि कशी ऐकली ते मी तुम्हाला सांगतो. आणि आता सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतात की ह्यांनी कथा कशी ऐकली. मुळामध्ये कथा ऐकली ती कशी ऐकली, ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकलेली कथा आहे. म्हणून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत स्वेच्छेने ऐकलेली आहे. पहिलं अट. याचा अर्थ भागवत स्वेच्छेने ऐकलं, कुणीतरी सांगितलं म्हणून येऊन नाही बसणं. दुसरं म्हणजे मनापासून श्रवण केलेलं आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जे जे काही श्रवण केलेलं आहे ते सगळं अंतरंगामध्ये साठवलेलं आहे. जे श्रवण केलंय ते अंतरंगामध्ये साठवल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला त्याचं काय केलेलं आहे, त्याचं चिंतन केलेलं आहे, त्याचं मनन केलेलं आहे. आणि चिंतन आणि मननाचा परिणाम म्हणून निदिध्यासन घडलं. आणि हे सगळं करताना धुंदुकारी निराहारी आहे. कोणता आहार घेतलेला नाही, जलसुद्धा घेतलेलं नाही. अशा प्रकाराने त्यांनी जी कथा श्रवण केली आणि म्हणून तो मुक्त झाला असं या ठिकाणी गोकर्ण महाराज सांगतात. आणि मग या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी आता पुन्हा जो आहे तो भागवत सप्ताह केलेला आहे. सप्ताहाच्या वेळेला सगळे अनेक गावकरी जे आहेत ते तिथे येऊन बसलेले आहेत. आल्यानंतर शेवटच्या दिवशी काय झालं, अत्यंत साक्षात ती कथा अशी होती गोकर्ण महाराजांची. आणि त्यामुळे साक्षात नारायण त्या ठिकाणी आलेत, श्रीकृष्ण आलेले आहेत. एकटे नाही आले, त्याच्या भक्तांच्या सह आले. म्हणून जेव्हा भगवंत येतो ना तो एकटा नाही येतो, त्याच्या भक्तासकट. जसा राजा येतो तो त्याच्या लवाजमासह येतो, तसा भगवंत येतो तेव्हा तो त्याच्या भक्तांसह येतो. म्हणून समोर अर्जुन आहे, सोबत उद्धव आहे, अशा सगळ्या भक्तांच्या सह तिथे आले. आणि आता मात्र गोकर्ण महाराजांनी बघितलं कथा संपली म्हटल्याबरोबर उठलेले आहेत, नारायणाजवळ गेलेत, नारायणाने आलिंगन दिलेलं आहे. भक्त भगवंताची एकवाक्यता झाली, सायोज्य मुक्ती त्या ठिकाणी मिळाली. आणि आता मात्र दृष्टीच बदलली हो. ती दृष्टी बदलल्यानंतर आता जे श्रोते होते ते सगळे कसे दिसायला लागले तर नारायणाच्या स्वरूपाचेच दिसायला लागले. सगळ्यांच्या मस्तकावरती काय आहे तर मुकुट आहेत, सुवर्णाचे मुकुट आहेत, कानामध्ये कुंडल आहेत, पितांबरधारी आहेत. आणि सगळे विष्णू स्वरूप असणारे ते नारायणाचं दर्शन त्या गोकर्ण महाराजांना झालं. अतिशय सगळीकडे आनंद झाला. आणि असा हा भागवत सप्ताह कुठे करावा, घरात करावा, मंदिरात करावा, तीर्थक्षेत्री करावा, नदी किनारी करावा, कधीही करावा. पूर्वाभिमुख असावं असं म्हटलंय. असेल तर उत्तम आहे, नाहीतर जी दिशा असेल ती चांगली. वक्ता जो आहे तो उच्चासनावरती बसवावा. ते उच्चासनावरती बसवावा याचा अर्थ त्याला काही खूप येते म्हणून नाही बरं का. श्रोत्यामध्ये अनेक जण आहेत की ज्यांना पुष्कळ आहे, पण साधं विज्ञान आहे की मुख आणि कान एका पातळीमध्ये आलं तर बाबा श्रवण व्यवस्थित होतं याच्यासाठी. बाकी काही त्याला काही पुष्कळ काही येतं अशासाठी असं नाही. पण त्यावेळेचं ते सांगितलेलं शास्त्र आहे. म्हणून वक्ता कुठे असावा, उच्चासनावरती असावा, हे सगळं जे आहे. आणि मग पुन्हा तो संपूर्ण शास्त्रविधी जो आहे तो गोकर्ण महाराजांनी सांगितलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा भागवत श्रवण करतो त्यामुळे विविध तापांची म्हणून आध्यात्मिक ताप, शरीराचे ताप, आधिभौतिक ताप, या जगाकडून होणारे ताप आणि आधिदैविक ताप, देवतांच्या कोपाने होणारे ताप, हे सगळ्या तापांची पूर्णपणे शांती होते. आणि असं हे काय आहे तर ते भागवत आहे. गोकर्ण महाराजांनी सांगितलं त्याही भागवताची समाप्ती झाली. साक्षात सगळे भगवंत तिथे प्रगटलेले आहेत, त्या ठिकाणी भक्त आलेले आहेत. सगळे नामसंकीर्तनामध्ये दंग झाले. जिथे नामसंकीर्तनामध्ये इतके दंग झाले तिथे सगळ्यांना देहभानाचा विसर पडला. जिथे देहभानाचा विसर आहे तिथे आत्मभान आहे. आणि जिथे आत्मभान आहे तिथे जीव कुठे आहे तर ते आत्मपदावरती आहे. आणि म्हणून माझं देहभान गेलेलं आहे असं कळतं का हो? ते कळतच नाही ना. कारण कळणारी वृत्तीच कुठे झाली आहे, तीच भगवताकार झाली आहे. जेव्हा वृत्ती भगवताकार झाली आहे तेव्हा ती भगवंतापासून वेगळी राहिलेलीच नाही. सगळ्यांचं देहभान निघून गेलं. आणि जिथे देहभान निघून गेलं तिथे काय आहे तर कीर्तनाला रंग चढला आणि सगळ्यांचा देहभानाला विसर पडला. हा सगळा आनंद ऐकला. हे सगळं त्या शौनकाने ऐकलं. आणि ऐकल्यानंतर तो म्हणतोय की ह्याचा परिणाम काय झाला. आणि आता सुतजी म्हणतायत की त्यावेळेला एक मागणं मागितलं. ते मागणं काय होतं की आज भगवंता जसा
भागवतामध्ये प्रगट झालायस, तसं जिथे जिथे केव्हा केव्हा भागवत होईल त्या ठिकाणी आनंद स्वरूपाने तू काय हो तर प्रगट हो. भगवंतांनी तथास्तु म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी भागवत कथा आहे त्या ठिकाणी एका आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. असं हे काय आहे तर ते गोकर्ण महात्म्य आहे. गोकर्ण महात्म्य कशासाठी ऐकायचं तर गोकर्ण होणं म्हणजे पिंडदान. याचाच अर्थ पिंडदान करण्याच्या आधी, म्हणजे पिंड म्हणजे माझं शरीर परमेश्वराला देणं. केव्हा देणं? जोपर्यंत या देहामध्ये मी आहे तोपर्यंत देणं. हे ज्याला देता येतं ते खरं पिंडदान आहे. आणि ज्याला हे देता येत नाही त्याच्यासाठी उधारीचा मार्ग किंवा ज्याला आपण म्हणतो पुढच्या जन्मी वगैरे काय काय आहे, तो उधारीचा मार्ग कोणता असेल तर ते पिंडदान आहे, भाताचं पिंड. मग उधार मोक्ष पाहिजे की रोकडा पाहिजे? याचा अर्थ जर मला रोकडा पाहिजे असेल तर आत्ताच हे परमेश्वराला देणं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी मग मी ते त्याला कसं द्यायचं, मग ते देण्याचे मार्ग कोणते आहेत आणि त्याचे प्रकार काय आहेत, मग ते अंतिम क्षणी कसं आहे आणि एरवी कसं देता येतं, हा सगळाच विचार आता पुढे जो आहे तो भागवताचा प्रत्यक्ष भागवतामध्ये आपण प्रविष्ट होणार. हे काय आहे तर हे गोकर्ण महात्म्य आहे. आणि हे गोकर्ण महात्म्य आपण आता संपवलं. 1-2 मिनटं भगवंताचं नामस्मरण करू, कारण प्रत्यक्ष भागवतामध्ये आपण आता प्रविष्ट होणार. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमद भागवत संपूर्ण ग्रंथ जो आहे तो ऋग्वेदातल्या एका रुचेवरती आधारित आहे. ऋग्वेदातल्या अगदी सुरुवातीच्या मंडलामध्ये येणारी ती ऋचा आहे. आणि ती ऋचा म्हणजे तेन वयम भगवंताः स्याम. ही वेदांची आज्ञा आहे. वेद विधी सांगतात, निषेधही सांगतात. वेदांनी जे आपल्याला करा सांगितलेलं आहे त्याला विधी म्हणतात, जे करू नका सांगितलेलं आहे त्याला निषेध म्हणतात. या विधीमध्ये सांगितलेलं आहे काय, तेन वयम भगवंता स्याम. तेन वयम, आणि म्हणून आम्ही काय व्हावं तर म्हणून आम्ही भगवंतच व्हावं. याचा अर्थ माणूस म्हणून जरी जन्माला आलेला असाल तरी काय होणं आहे तर मूळ स्वरूप भगवत स्वरूपच आहे आणि तेच होणं आहे. ही आपल्याला वेदांची आज्ञा आहे. आणि त्या आज्ञेवरती संपूर्ण भागवत जे पुराण आहे ते पुराण आधारित आहे. काका नेहमी म्हणतात बघा, तुकोबारायांचं वचन सांगून सांगतात की देव शोधाया गेलो तो देवची होऊन ठेलो. याचा अर्थ हाच प्रवास आपल्याला करायचा आहे. संतांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं. आपल्या समितीच्या मावशी केळकर तर आणखीन खूपच छान सांगतात. मावशी असं म्हणतात, जगी आला असं माणूस म्हणून जाताना जा देव होऊनी, तुझीच करणी ठरविलं तुझला रावण वा श्रीराम. तुला राम व्हायचंय की रावण व्हायचंय तुझ्या करणीवरनं. याचा अर्थ तुझ्या आचरणावरनंच कळणार आहे की तुला काय व्हायचंय, तुला राम व्हायचंय की रावण व्हायचंय. मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपलंच तत्वज्ञान असं सांगतं का हो, दुसरं कोणी नाही सांगत का? तत्वज्ञान हा आनंदाचाच विषय आहे. ते तत्वज्ञान थोडं सोपं केलं आणि संतांनी आपल्याला अभंगांच्या माध्यमातून या ग्रंथांच्या माध्यमातून आणलं. पण तत्वज्ञान हे आपल्याला स्वरूपाचाच विचार करायला सांगतं. आणि म्हणून जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय आणि जगदीश्वर म्हणजे काय, ह्या तिन्हीचं आपापसात असणारं नातं काय आहे, हाच विषय तत्वज्ञानाचा आहे. मग तो ईस्टर्न फिलॉसॉफी असू दे किंवा वेस्टर्न फिलॉसॉफी असू दे. अगदी आधुनिक असणारे आत्ता बघितलं तर मार्केटमध्ये जी पुष्कळ पुस्तकं आहेत, मॅनेजमेंटमध्ये गाजणारी पुस्तकं आहेत, त्याचं जे गाजणाऱ्यांमध्ये आधुनिक तत्वज्ञ कोण आहे तर स्टीफन कॉव्हे सारखा आहेत चिंतन करणारा. ते सुद्धा आपल्याला तेच सांगतात. म्हणजे तत्वज्ञान सगळीकडे एकच आहे. स्टीफन कॉव्हे सुद्धा आपल्याला सांगताना म्हणतात की वी आर नॉट ह्युमन बिईंग्स. म्हणजे आम्ही कोणी
मानव नाही. वी आर नॉट ह्युमन बिईंग्स हॅव्हिंग स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. म्हणजे या मानव देहामध्ये आम्ही काही चैतन्याचा अनुभव घेण्यासाठी आलेलो नाही, तर वी आर नॉट ह्युमन बिईंग्स हॅव्हिंग स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स बट वी आर स्पिरिच्युअल बिईंग्स. याचा अर्थ आम्ही चैतन्यच आहोत, हॅव्हिंग ह्युमन एक्सपिरियन्स फॉर सम टाईम. बस मानव्याचा थोडा काळ अनुभव घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत बस. पण आमचं मूळचं स्वरूप काय आहे? तर चैतन्य स्वरूपच आहे ना. मग त्या चैतन्य स्वरूपापासून आम्ही हिरावलो गेलो ना. ते सगळं स्वरूप आपल्याला हा ग्रंथ देणार आहे. आणि म्हणून जी ऋचा आहे ऋग्वेदातली की ते नवयम भगवंता स्याम. आणि म्हणून आम्हाला काय व्हायचंय? तर आम्हाला भगवंतच व्हायचंय. त्या वेदाचा विचार आता आपल्याला भागवतामध्ये येतो. भागवत आपल्याला म्हणतं की साक्षात भगवंत म्हणजे काय आहे? तर ते परमात्मे स्वरूपच आहे. भागवताचा विचार कोणता असेल तर वेदांची उत्पत्ती कशी झाली? तर भगवंताच्या उच्छ्वासातून झाली. आता उच्छ्वासातून झाली हे आपल्याला खरंच वाटणार नाही. उच्छ्वासातून होते म्हणजे काय? याचाच अर्थ उच्छ्वास, श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही क्रिया, ह्याला इतकी सहजता आहे, इतकी सहजता आहे की आपल्याला कधी लक्षातही येत नाही की मी श्वास घेतोय आणि मी श्वास सोडतोय. श्वास घेणं आणि सोडणं ह्या क्रियेला जितकी सहजता आलेली आहे तितकीच ऋषी मुनींना ध्यानामध्ये जे श्लोक स्फुरले, ज्याच्यामध्ये त्यांचं कर्तृत्व नाही, त्यांचं कर्तृत्वाचं नाव नाही, असं जे काही शुद्ध ज्ञान आहे ते ज्ञान ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला वेद म्हणतात. आणि म्हणून वेद शब्दामध्ये विद विदती म्हणजे जाणणे, ज्ञान. विद विंदती म्हणजे जे असणारं ज्ञान आहे ते मिळवणे. म्हणून ज्ञान आहेच, ते असणारं ज्ञान मिळवणे हे सगळं सांगणारं जो कोणता ग्रंथ असेल त्याला वेद म्हणतात. अशा या वेदांची उत्पत्ती कशातून झाली? तर ती भगवंताच्या उच्छ्वासातून झाली. ह्याच वेदांतामध्ये काय आहे? या वेदांचा जो शेवटचा भाग आहे त्याला वेदांत म्हणतात. वेद त्रिकांडात्मक आहेत. 1,00,000 ऋचा ज्या वेदांच्या आहेत त्यातल्या 80,000 कर्मपर आहेत, 16,000 काय आहेत तर उपासनापर आहेत आणि केवळ 4,000 ज्ञानपर आहेत. आणि म्हणून कर्ममार्ग, भक्तिमार्ग किंवा उपासना मार्ग आणि ज्ञानमार्ग असे हे 3 मार्ग निर्माण झाले. वेद त्रिकांडात्मक आहेत म्हणून गीताही त्रिकांडात्मक आहे. आणि म्हणून भागवतही कसं आहे तर त्रिकांडात्मकच आहे. तिन्हीचा विचार केलेला आहे. 3ही मार्ग आहेत. आता खरं 3 मार्ग सांगितलेत, खरंच 3 मार्ग आहेत का? म्हणता ते एक सुंदर दृष्टांत त्याच्यासाठी देतात, त्यांचाच दृष्टांत देते. आपल्याला आपलं बुद्धी नाही हो इतकी सूक्ष्म होणार, आपल्याला हे मार्ग असे नाही सांगता येणार. पण संतांच्या शब्दांनी जाऊ म्हणजे लक्षात येईल. त्या असं म्हणतात, बघा आम्ही काल मुंबईहून निघालो, डोंबिवलीहून निघालेलो, आम्ही कोल्हापूरपर्यंत येऊन पोचलो. आम्ही डोंबिवली सोडल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा आम्हाला पहिला पाटी लागली. एक्सप्रेस हायवेला आलो. एक्सप्रेस हायवेला पहिली पाटी आली ती खालापूरची पाटी आली. ती पाटी जरा पुढे नाही गेली तर आम्हाला लोणावळ्याची पाटी दिसली. लोणावळ्याची पाटी नाही जरा पुढे गेली तर आम्हाला पुण्याची पाटी दिसली. जरा पुढे गेलं की आम्हाला सातारा दिसलं. सातारा पुढे गेल्यानंतर आम्हाला कोल्हापूर आणि कागलच्या पाट्या दिसायला लागल्या. मार्ग एकच आहे पण पाटी बदलली गेली. अगदी तसं मानवी जीवनाचा मार्ग एकच आहे पण ज्यामध्ये कर्माचं आधिक्य जास्त आहे. काहीतरी करावंसं वाटते, काहीतरी करावंसं वाटते, काहीतरी करावंसं वाटते. हे जोपर्यंत वाटतंय त्याला कर्ममार्ग म्हणतात. त्यानंतर हळूहळू असं वाटतं की कर्म नको, ज्याच्यासाठी करतोय तो प्रेमाचा विषय होतो आणि मग सगळं त्याच्यासाठी करायचं आणि म्हणून प्रेमाने करायचं. म्हणून प्रेमाचं आधिक्य जिथे जास्त आहे त्याला भक्तिमार्ग म्हणतात. आणि मग प्रेमाने करता करता ज्याच्यासाठी इतकं सगळं करतोय त्याचं स्वरूप काय आहे ते जाणून घेण्यासाठी कोणता प्रांत आहे? तो विचारांचा प्रांत आहे. आणि म्हणून जिथे कर्माचा आधिक्य आहे तो कर्ममार्ग आहे, जिथे प्रेमाचं आधिक्य आहे त्याला काय म्हटलेलं आहे? भक्तिमार्ग आहे. आणि जिथे बुद्धीचं आधिक्य आहे त्याला ज्ञानमार्ग म्हटलेलं आहे. 3 मार्ग आहेत आणि म्हणून ते वेगळे नाहीत. एकातून एक, एकातून एक, एकातून एक असा आपला प्रवास झाला पाहिजे आणि तो तसाच होतो असं आपल्याला भागवत सांगतं.
आणि असे हे वेद प्रचंड एकच मोठा ऋग्वेद होता, त्याचे एकंदर अध्ययन करणं शक्य नाही. आणि म्हणून काय केलं असेल तर व्यासांनीच त्याचेच 4 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता हे वाद सुद्धा सगळ्यांना शक्य नाही, म्हणून प्रत्येक वेदामध्ये एक एक ऋषींना पारंगत केलं. ऋग्वेदामध्ये त्यांनी पैल ऋषींना पारंगत केलं, यजुर्वेदामध्ये त्यांनी वैशंपायन ऋषींना पारंगत केलं, सामवेदामध्ये जैमिनी ऋषींना पारंगत केलं, अथर्ववेदामध्ये सुमंताला पारंगत केलं. याच व्यासाने 18 पुराणांची रचना केली. आणि म्हणून या 18च्या 18 पुराणांचा अभ्यासक म्हणून त्यांनी कोणाला पारंगत केलं तर रोमहर्षण ऋषींना पारंगत केलं. या रोमहर्षणांचे जे पुत्र आहेत ते सूतजी म्हणजेच उग्रश्रवा आहेत, जे भागवताचे कोण आहेत, सुरुवातीचे वक्ते आहेत. अशी ही प्रचंड ज्ञानसंपदा कोणी निर्माण केली तर ती भगवान व्यासाने निर्माण केली. एक दिवस नारद गेलेले आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी संवाद झाला. त्या संवादामध्ये या ठिकाणी भगवान व्यास म्हणतायत, इतकी रचना केली, इतकी सगळी रचना केली, पण तरीसुद्धा अजून समाधान नाही लागलं, माझं अंतःकरण अजून शांत नाही झालं, तेव्हा मुने मी काय करावं असा प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न विचारल्याबरोबर नारद म्हणतायत, मुने मान्य आहे की आपण पुष्कळ रचना केली, आपण ऋग्वेद रचलात, आपण यजुर्वेद रचलात, सामवेद रचलात, अथर्ववेद रचलात, 18 पुराणं केलीत, सगळी रचना केलीत, पण ही सगळी रचना कशी आहे तर ती कर्मपर आहे. कारण वेदांमध्ये कर्म सांगितलंय, आणि जेव्हा वेदामध्ये कर्म सांगितले हा शब्द येतो तेव्हा ते कर्म म्हणजे यज्ञकर्म आहे. आता तो यज्ञकर्माचा विचार आपण उद्या पुढे घेऊ, पण यज्ञकर्माला कर्म म्हटलेलं आहे. आपण करतो ते प्रापंचिक कर्माला त्यांनी कर्म मानलेलं नाहीये. नाहीतर असं वाटेल की त्यांनी कर्म करायला सांगितलंय म्हणजे आम्ही प्रापंचिक कर्म करतोच की, मग वेगळं काय करायचं, तसं नाही. वेदांमध्ये जेव्हा कर्म शब्द येतो तेव्हा तो यज्ञ यागादी कर्म अशाच अर्थाने येतो. आणि मग नारद मुनी म्हणतात की मुनी आपण एवढी सगळी रचना केली आहेत, पण ती सगळी कशी आहे तर ती कर्मपर रचना आहे. आणि म्हणून कर्मात गुंगवणारं जे ज्ञान आहे ते तुम्हाला मुक्त कसं काय करणार, ते मुक्त करूच शकत नाही. कारण कितीही कर्म केली तरी सुद्धा मुक्त होता येत नाही. नाही कश्चित कोटीभी कर्मेण वस्तू उपलब्धी. कोटी कर्म जरी केली तरी वस्तूची प्राप्ती म्हणजे ब्रह्मप्राप्ती होत नाही. त्यासाठी विचारच हवेत. आणि म्हणून किती कर्म केल्याने तुम्हाला शांतता मिळणार आहे, तुम्ही कसे शांत होणार. कारण सगळी रचना कशी आहे तर कर्मपर केलेली आहे. आणि म्हणून तुम्ही काय केलेत, कर्माचंच काय केलेत, गोडवे गालेत, भक्ती गायलेलीच नाही आहेत. भक्तीशिवाय ते म्हणतात की भक्तीशिवाय जीवन म्हणजे काय असेल तर दाण्याशिवाय कणीस, भक्तीशिवाय जीवन म्हणजे पाण्याशिवाय तलाव. भला मोठा तलाव आहे, पाणीच नाही तर त्याला तलाव कसं काय म्हणावं. नाही म्हणतो नाही आमच्या गावात तलाव आहे, पाणी आटलंय हो, त्याला तलाव कसं काय म्हणता येईल, नाही ना. आणि नारद म्हणतात अशी भक्तीची कोणतीच रचना तुम्ही केलेली नाहीत आणि भक्ती केलेली नाहीत. आणि म्हणून तुम्ही तुमचे जे काही तुमचं दिलेलं ज्ञान आहे वेदांमधलं ते काय आहे तर ते कर्म करायला लावणार आहे. आणि कर्म करायला लागल्यानंतर ते कर्म कुठे नेणार आहे तर ते गर्त्यामध्येच घेऊन जाणार आहे. आणि कर्म जर गर्त्यामध्ये घेऊन जाणार असेल तर ते काय आहे, मग पुष्कळ यज्ञकर्म केली तर यज्ञकर्म केली तर काय उपयोग आहे. ईशावास्य सांगतं प्रपंच केला, कर्म केली तरी आम्ही कुठे जाणार आहोत, गर्त्यातच जाणार आहोत. आणि यज्ञयागादी कर्म माऊली म्हणतात करूच नका, हरिमुखे म्हणा, दुसरं काहीच करू नका. म्हणजे तेही नाही. म्हणून संभूतीची केलेली उपासनाही मला अंधारात घेऊन जाणार आहे, असंभूतीची उपासनाही मला अंधारातच घेऊन जाणार आहे. म्हणून गहनो कर्मणो गती, कर्माची गती अत्यंत गहन आहे. आणि गहन असल्यामुळे काय केलं पाहिजे तर भक्ती गा. आता काय करा तर भगवंताच्या लीला गा, अशा भगवंताच्या लीला गा की जेणेकरून अंतःकरणाचं द्रवीभवन होईल. आणि जिथे अंतःकरणाचं द्रवीभवन होईल तिथे अंतःकरण वृत्ती भगवत वृत्ती होईल. आणि जिथे अंतःकरण वृत्ती भगवत वृत्ती झाली की ती कशी राहील तर ती अखंड आनंदामध्ये राहू शकेल. आणि यासाठी नारदांनी आज्ञा केली. ती कोणती आज्ञा आहे की आता चतुश्लोकी भागवतामध्ये ज्ञान आहे, पण त्याच चतुश्लोकी भागवतावरती काय करा, असा एखाद्या ग्रंथाची रचना करा की जो भक्तीचा ग्रंथ असेल, ज्याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय आहे हे सगळं असेल. आणि अशी ही भक्ती गाण्यासाठी जो ग्रंथ आहे तो भागवत ग्रंथ आहे. मग
कर्म सांगितलं, उपासना आहे. उपासना याचा अर्थ आपण देवाच्या जवळ बसणं आहे आणि देवाच्या जवळ बसून त्याच्याशी संधान बांधणं आहे. संधान म्हणजे नातं बांधलं का. आपण देवाशी कधी नातं जोडतच नाही आणि जोपर्यंत नातं जोडत नाही, डॉक्टर काका नेहमी म्हणतात, तोपर्यंत त्याचा माझा काही संबंधच येत नाही. दुरून दुरून आहे, दोन ध्रुवावर आपण दोघे. कधीतरी देवाशी नातं जोडणं. मग त्याच्यासाठी नारद भक्ती सूत्र वाचल्यानंतर कळतं की 11 प्रकारचं नातं त्याच्याशी जोडता येतं. मग माता आणि लेकरू आहे किंवा सेवक भाव आहे, मित्रत्वाचा भाव आहे, दास्यत्वाचा भाव आहे, कितीतरी नाती आहेत. पण कोणतं तरी नातं देवाशी जोडलं पाहिजे आणि त्याला मग भाऊ म्हणा, काका म्हणा, मामा म्हणा, मावशी म्हणा, आई म्हणा, बाप म्हणा, काहीतरी म्हणा, पण म्हणा. असं नातं जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत तो परमात्मा आपलासा होत नाही. ही खरी भक्ती आहे. आणि मग या भक्तीच्या साह्याने आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते. मग भक्ती म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं आम्ही सगळे करतो ती भक्ती आहे. काका म्हणतात आम्ही दिवसभर काही काही करतो आणि आपल्या प्रत्येकाचा असं गोड गैरसमज असतो की माझ्यासारखा भक्त कोणताही नाही. पण हा आपल्यावरती असलेला गैरसमज आहे. निदान भक्तीच्या मार्गामध्ये किंवा परमार्थाच्या मार्गामध्ये तरी आपण असंतोषाचे असलो पाहिजे. आपण आपल्यावरती संतोषी असता कामा नये की हा ठीक आहे माझ्यासारखा भक्त मी, असं नाही. कारण भक्ती म्हणजे काय? भक्तीला मुख्य 4 पदर दिलेत. शास्त्रशुद्ध भक्ती जेव्हा समजावून घ्यायची आहे तेव्हा पहिली भक्ती आहे भजनम इति भक्ती. भजनम इति भक्ती याचा अर्थ भजन गाणं नाही. भज हा धातू आहे आणि भज म्हणजे स्वीकारणे. याचा अर्थ जीवानी मी शांत आहे, मी अज्ञानी आहे, मी अत्यंत मर्यादित आहे, माझ्यापेक्षा कोणती तरी अशी एक शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे या संपूर्ण विश्वाचा कारभार चालला जातो आणि म्हणून कुणीतरी अनंत आहे हे पहिल्यांदी मान्य करणं. आणि जेव्हा बुद्धीनी मान्य करणं ह्याला म्हटलेलं आहे भजनम इति भक्ती. भजन गाणं म्हणजे भक्ती नाही. भजनम इति भक्ती याचा अर्थ पहिल्यांदी बुद्धीने स्वीकारणं. याचा अर्थ जो परमात्मा आहे तो अनंत आहे, त्याच्या शक्ती अनंत आहेत. त्याची शक्ती कर्तुम शक्ती असेल, अकर्तुम शक्ती असेल, अन्यथा कर्तुम शक्ती असेल, ज्या कोणत्या शक्ती आहेत त्या सगळ्या अनंत आहेत, त्या अपार आहेत, त्या आपल्याला काही कळणार नाहीत, त्या सगळ्या अदृश्य आहेत, दिसणारही नाहीत. व्यासांनीच तिथे सुंदर दृष्टांत दिलाय, व्यवहारातला दृष्टांत दिलाय. ते म्हणतात आपण सुंदर झाड बघतो, झाडावरची फळं बघतो, पण मुळं कधीच दिसत नाहीत. पाणी आपण मुळांना घालतो पण मुळं दिसत नाहीत. झाड दिसतं, पानं दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात. फुलामध्ये सौंदर्य आहे, फळामध्ये माधुर्य आहे, पण ज्याचं सौंदर्य आणि माधुर्य आम्ही जगतो ती मुळं आम्हाला कधीच दिसत नाहीत. वृक्ष आहे पण वृक्षाचा खरा आधार जे दिसत नाही तेच आहे. न दिसणारी मुळं हे आहेत. अगदी तसं हे विश्व दिसतं, विश्वातले नाना आकार दिसतात, नाना नामं दिसतात, पण त्या नामाच्या पाठीमागे एक न दिसणारं तत्व आहे, ते दिसत नाही. ते बुद्धीने स्वीकारणं याला भजनम इति भक्ती असं म्हणतात. दुसरी भक्ती भंजनम इति भक्ती. भंजन म्हणजे तोडणे आणि फोडणे. मग काय तोडायचं? मग जीवाच्या बाबतीत अज्ञान तोडायचं. मी जन्माला आलेली आहे, मी काही काळ राहणार आहे, मी जाणार आहे, हा भाव तोडायचा. आणि देह जाणार आहे आणि यातलं मी तत्व जे आहे ते जाणार नाही असं समजून घ्यायचं. म्हणून जीवाची अविद्या तोडणं हे भंजन आहे. आणि ज्याची उपासना करतोय त्याला काय तोडायचं? मूर्ती तोडायची. तिथे मूर्ती नाही तोडायची, तिथे चिंतन करणं. आणि म्हणून मूर्तीची मीमांसा आहे. मूर्तीची मीमांसा करायची आणि मीमांसा करून समजून घ्यायचं. शास्त्रम मांसम न निंदती अपितु चिंतयती. म्हणून शास्त्र ह्या मांसाची पण निंदा नाही करत. ज्या हाडामासाचे तुम्ही आम्ही बनलेलो आहोत त्याचीही शास्त्र निंदा करत नाही. ज्याची मूर्ती बनलेली आहे त्या मातीचीही काय करत नाही, शास्त्र निंदा करत नाही. शास्त्र मांसम न निंदती अपितु चिंतयती. त्याचं चिंतन करतात आणि चिंतन करून त्याच्यामधून जे तत्व प्रगट झालेलं आहे त्या तत्वाचं दर्शन करून त्या तत्वाला आपल्याला भिडायला सांगतात. म्हणून मूर्तीची मीमांसा करणं आणि जीवाच्या बाबतीत अविद्या तोडणं याला भंजनम इति भक्ती म्हटलंय. त्यानंतरची येणारी भागो इति भक्ती आणि नंतर येणारी भज सेव्यताम इति भक्ती. त्याचं चिंतन उद्या करू.
2 भक्तींचं चिंतन आपण केलं. बाकीचा विषय आपण उद्या बघू. आत्तापर्यंत केलेली सगळी सेवा भगवान गोपालकृष्णांच्या चरणी, समर्थांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. 2 मिनटं पुन्हा भगवन नाम घेऊ आणि मग थांबूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.